हॅलो स्टुडंट्स, लास्ट पार्टमध्ये आपण क्लास 6चा चॅप्टर नंबर 4 डिझास्टर मॅनेजमेंट या चॅप्टरला सुरुवात केली होती. तर लास्ट पार्टमध्ये आपण बघितलं होतं की डिझास्टर म्हणजेच आपत्ती ही दोन प्रकारची असते, मॅनमेड आणि नॅचरल. आता या पार्टमध्ये आपण एक एक डिझास्टरबद्दल वन बाय वन डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो डिझास्टर आहे तो आपल्याला दिलेला आहे अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजेच भूकंप. तर बघा, अर्थक्वेकमध्ये इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, मुवमेंट्स इन द इंटिरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. तर बघा, इथे अर्थक्वेकमध्येच आपल्याला काय सांगितलेलं आहे, मुवमेंट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. इंटेरियर म्हणजे जमिनीच्या किंवा पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये ज्यावेळेस काही ना काही हालचाली होत असतात. मुवमेंट म्हणजे जमिनीच्या अंतर्भागामध्ये, इंटेरियर ऑफ द अर्थ मुवमेंट. तर जमिनीच्या अंतर्भागामध्ये ज्यावेळेस काही ना काही हालचाली होत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होत असते. ट्रेमेंडस म्हणजेच काय, खूप प्रचंड प्रमाणामध्ये तिथे एनर्जी रिलीज होत असते. मग पुढे काय सांगितलं आहे, दिस कॉजेस सिस्मिक वेव्स लीडिंग टू मुवमेंट ऑफ अर्थ सरफेस लाईक ट्रेमर, शेकिंग, क्रॅकिंग अप एक्सेट्रा. आणि पुढे बघा काय सांगितलं आहे, दिस सिस्मिक वेव्स म्हणजेच ती जे एनर्जीच्या लहर आहेत त्या ज्यावेळेस जमिनीवर येत असतात त्यावेळेस त्यांचं रूपांतर कशामध्ये होत असते, तर त्या ज्या लहरी जमिनीवर येत असतात त्यावेळेस त्यांच्यामुळे काय होत असतं, शेकिंग होत असते, ट्रेमर होत असते आणि क्रॅकिंग अप म्हणजे जमीन हादरते किंवा जमिनीला तडा जातात. तर या प्रकारचे जे परिणाम आहे ते त्या एनर्जीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावर आढळून येतात. त्यानंतर सच व्हायब्रेशन ऑर क्विकिंग इन द अर्थ क्रस्ट इज नोन ॲज अर्थक्वेक. तर बघा, इथे तुम्हाला अर्थक्वेकची डेफिनेशन दिलेली आहे, हे तुम्ही नोटबुकमध्ये नोट करून घेऊ शकता. तर बघा, इथे आपल्याला डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे की या प्रकारचे जे व्हायब्रेशन आहेत किंवा जे कंपन आहेत जे अर्थक्रस्टमध्ये होत असतात त्यांनाच आपण अर्थक्वेक असं म्हणत असतो. मग पुढे सांगितलेलं आहे, इट इज बिलीव्ह दॅट बिसाईड अदर कॉजेस. मग काही दुसऱ्या कारणांपेक्षा सगळ्यात महत्त्वाचे अर्थक्वेकसाठी कारणं कोणती असतात, तर ते मॅनमेड असतात. मग माणसामुळे अर्थक्वेक कशा प्रकारे होऊ शकतो, तर माणसं काय करत असतात, मायनिंग म्हणजे जमिनीच्या आतमध्ये खाणी खणत असतात. मग ती कोळशाची असो किंवा कशाची सुद्धा असतो. मग त्या मायनिंगमुळे किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम्स म्हणजे मोठमोठ्या प्रमाणामध्ये नदीवर, तलावावर जी धरणं बांधल्या जातात त्यांच्यामुळे सुद्धा काय असतो, अर्थक्वेक येत असतो. मग आता हे झालं अर्थक्वेकबद्दलची इन्फॉर्मेशन. पुढे काय दिलेले आहेत, अर्थक्वेकचे इफेक्ट. मग आता भूकंपाचे परिणाम नेमके काय असतात, तर डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आता नेमकं इन्फ्रास्ट्रक्चरचं डिस्ट्रक्शन होतं. मग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय, तर बिल्डिंग्स, ब्रिजेस, रोड आणि रेल्वे ट्रॅक. म्हणजे ज्या ज्या मोठ्या बिल्डिंग्स असतात किंवा ब्रिजेस म्हणजे पूल, रोड आणि रेल्वे ट्रॅक यांचं काय होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं, डिस्ट्रक्शन होतं. त्यानंतर चेंजेस इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर. आता नद्याचा जो वाहण्याचा जो रूट असतो तो चेंज होतो. सपोज आता जी एखादी नदी जर पूर्वेच्या दिशेने वाहत असेल मग ती काय होते, पश्चिमेला किंवा दक्षिणेला वाहायला लागते. तर या प्रकारे काय होतं, नदीचा जो वाहण्याचा फ्लो आहे तो चेंज होत असतो. त्यानंतर ह्यूज लॉस ऑफ लाईफ आणि प्रॉपर्टी. सगळ्यात मोठं नुकसान कोणतं होतं, लाईफ आणि प्रॉपर्टीचं. सो स्टुडंट्स, इट्स ऑल अबाउट द अर्थक्वेक. त्यानंतर पुढे आहे फ्लोड. फ्लोड म्हणजे काय, पूर. मग पुरामध्ये नेमकं आपल्याला काय सांगितलेलं आहे, अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड इज फ्लोड. आता फ्लोड म्हणजे काय, पूर. मग पूर हा एक असा नॅचरल डिझास्टर आहे तो जगातल्या प्रत्येकच भागामध्ये नॅचरली आढळून येतो. जसं की बघा, आता ज्वालामुखी वगैरे आपल्या भागामध्ये नाही आढळून येत, पण पूर हा एक असा नॅचरल डिझास्टर आहे तो जगाच्या कुठल्याही भागामध्ये वारंवार येत असतो. त्यानंतर मग आता पूर येतो कशामुळे, सो ड्यू टू द एक्सेसिव्ह रेन इन सेम प्लेस. एकाच भागामध्ये जर कंटिन्युअसली खूप जास्त प्रमाणामध्ये जर पाऊस येत असेल तर त्यावेळेस काय होतात, त्या भागातील ज्या रिव्हर आहेत, नद्या ज्या आहेत त्या ओव्हरफ्लो होतात आणि त्यांच्यामुळे पूर येत असतो. मग आता हे झालं गावाकडे वगैरे जिथे नदी तलाव आहे तिथे पूर येईल. पण आता अजून इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, द वॉटर ड्रेनेज सिस्टीम इन अ बिग cities fall short when there is a heavy rainfall resulting in the choking of gutters and drainage line. मग आता मोठमोठ्या शहरामध्ये जेव्हा खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस येतो त्यावेळेस काय होतं, तिथलची जी गटार सिस्टीम आहे, ड्रेनेज सिस्टीम म्हणजे काय, जी गटार सिस्टीम आहे, ज्या नाल्या वगैरे आहेत त्या काय होतात, लहान पडायला लागतात. म्हणजे जे पावसाचं पाणी त्या गटार थ्रू, ज्या नाल्यां थ्रू वाहून जायला पाहिजे ते नाल्या थ्रू न वाहून जाता काय होतं, त्या एरियामध्ये साचायला लागतं रस्त्यांवर वगैरे आणि आजूबाजूच्या रस्त्यावर पसरतं, आजूबाजूचा जो एरिया आहे तिथे पसरतं आणि नियर बाय हाऊसेस, जवळपासचे जे घर आहे त्यामध्ये सुद्धा ते पाणी आतमध्ये शिरतं. त्यानंतर इफेक्ट ऑफ फ्लोड. आता पुराचे परिणाम काय होतात, सो ह्यूज लॉस ऑफ लाईफ आणि प्रॉपर्टी. इथे सुद्धा काय,
लाईफ आणि प्रॉपर्टीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. त्यानंतर सॉईल इरोजन, जमिनीची जी सुपीकता आहे तीसुद्धा ढासळते. त्यानंतर डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप. आता बघा, शेतकऱ्यांनी जे शेतामध्ये पिके लावलेले असतात, सपोज गहू असो, ज्वारी असो, कुठलंही पीक असो, मग जे उभे असलेले पीक आहे, पण आता त्या पिकांमध्ये म्हणजे त्या शेतामध्ये जर पाणी घुसलं, पूर्ण पूर वगैरे आला, तर ते पिकं काय पूर्ण पाण्याखाली जातील. त्यामुळे जे स्टँडिंग असलेले क्रॉप आहे ते पूर्णपणे काय जातील, झोपल्या जातील. म्हणून इथे काय होतं, डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप, उभ्या असलेल्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. त्यानंतर आफ्टर इफेक्ट ऑफ फ्लोड. मग आता पूर येऊन गेल्याच्या नंतरसुद्धा काही इफेक्ट होतात, जसं की आजूबाजूच्या प्रदेशामध्ये त्या दूषित पाण्यामुळे जे नाल्यातलं वगैरे पाणी रस्त्यावर वाहतं, लोकांच्या घरामध्ये जातं, त्यामुळे काय होतं, डिसीजेस, वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस स्प्रेड होतात आणि लोकांच्या हेल्थवर त्याचा परिणाम होतो. आता हे झालं अर्थक्वेक आणि फ्लोडबद्दल. त्यानंतर नेक्स्ट डिझास्टर आहे स्ट्रोम्स. तर स्ट्रोम्समध्ये इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर बेल्ट इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजेच वातावरणात जेव्हा जास्त आणि कमी हवेच्या दबावाचे पट्टे तयार होतात तेव्हा हवामानात बदल घडतात आणि ज्यामुळेच जोरदार हवा सुटते. स्ट्रॉंग वाईंड म्हणजे काय, जोरदार हवा सुटते, त्यालाच आपण स्ट्रोम किंवा वावटळ असं सुद्धा म्हणू शकतो. मग याचे नेमके काय इफेक्ट असतात, तर ग्रेट डॅमेज इन द स्ट्रोम अफेक्टेड रिजन. मग सगळ्यात जास्त डॅमेज होते. मग कुठे डॅमेज होतं, तर कोणत्या रिजनमध्ये होतं, की ज्या ठिकाणी ती वावटळ आलेली आहे, जो स्ट्रोम आलेला आहे, जोरदार हवा ज्या एरियामध्ये सुटलेली आहे त्या एरियामध्ये सगळ्यात जास्त डॅमेज होते. त्यानंतर ट्रेमेंडस लॉसेस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. मग आता लाईफ आणि प्रॉपर्टीचं सुद्धा खूप जास्त प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होते. त्यानंतर डिस्ट्रप्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाय. जे विजेचे खांब असतात ते बऱ्याच प्रमाणामध्ये पडून जातात किंवा जे इलेक्ट्रिसिटीचे तार असतात त्यांचे कुठे ना कुठे नुकसान होत असतं. सो डिस्ट्रप्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाय. त्यानंतर लास्ट आहे डिस्ट्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. म्हणजेच आता ट्रान्सपोर्ट किंवा म्हणजे जे वाहतुकीचे साधन आहे किंवा कम्युनिकेशनचे मोबाईल वगैरे त्यांचे टॉवर चालले जातात. सो इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, डिस्ट्रप्शन म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशनमध्ये सुद्धा काय होते, डिस्टर्बन्स क्रिएट होते. त्यानंतर लास्ट जो तुम्हाला डिझास्टर दिलेला आहे तो आहे फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलामध्ये आग लागणे. सो अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल फायर इन अ फॉरेस्ट. आता फॉरेस्ट फायर म्हणजे ही एक अशी आग आहे जी जंगलामध्ये लागत असते आणि ती अनकंट्रोल आहे. म्हणजे सपोज जंगलामध्ये आग लागली हे आपल्याला समजलं जरी, पण तरी आपण त्यावर कंट्रोल नाही करू शकत. सो ही काय एक अनकंट्रोल फायर आहे, जी आपण कंट्रोल नाही करू शकत, या प्रकारची आग आहे. मग ही नेमकी कुठे लागत असते, तर पाश्चर और ग्रासलँड म्हणजे जो गवताळ प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये ही फॉरेस्ट फायर होत असते. मग आता ड्यू टू कशामुळे होत आहे, तर नॅचरल और मॅनमेड कॉजेस. मग आता जंगलामध्ये जी आग लागत असते ती बऱ्याच वेळा माणसामुळे सुद्धा लागत असते, मॅनमेड म्हणजे माणसामुळे सुद्धा लागत असते किंवा नॅचरली सुद्धा लागत असते. त्यानंतर बघा फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट अ ट्रेमेंडस स्पीड. मग आपण ह्याला कंट्रोल का नाही करू शकत, बिकॉज त्याची जी स्पीड आहे ती ट्रेमेंडस असते, म्हणजे खूप प्रचंड प्रमाणामध्ये खूप प्रचंड स्पीडने वेगाने ती आग पसरत असते, त्यामुळे आपण त्याला कंट्रोल नाही करू शकत. त्यानंतर इफेक्ट ऑफ फॉरेस्ट फायर. तर जंगलामध्ये आग लागते, मग नेमके त्याचे इफेक्ट काय होतात, सो ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. आता बघा ग्रेट डॅमेज होते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते नॅचरल वेल्थचं. म्हणजे आता जंगलामध्ये जे कुठले प्राणी राहतात किंवा सूक्ष्मजीव राहतात किंवा पक्षी राहतात, इन्सेक्ट राहतात, ते सगळे तर तिथे डेड होणारच, त्यांचा तिथे जीव जाणार, ते मृत्युमुखी पडणारच. पण त्याच्या व्यतिरिक्त आपली जी बायोडायव्हर्सिटी म्हणजे जंगलामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती प्रेझेंट असतात, जे झाडं वगैरे प्रेझेंट असतात, ते सगळेसुद्धा काय होणार, पूर्णपणे जळून जाणार. मग इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, ग्रेट डॅमेज, खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे नॅचरल वेल्थ आणि बायोडायव्हर्सिटीचं. त्यानंतर पोल्युशन ऑफ एअर. एअरमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये काय होणार, पोल्युशन होणार, कारण की सगळा जो धुवा आहे तो काळ्या कलरचा तिथे पसरणार आहे, त्यामुळे एअर पोल्युशन तिथे मोठ्या प्रमाणात होईल. सो स्टुडंट्स, हे सर्व झालं नॅचरल डिझास्टरबद्दल. आता पुढे तुम्हाला कॅन यू टेलमध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले, सो इथून पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढील पार्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.